Hello dear students, today we are going to start the exercise from the chapter that is living world and classification of microbes. Students, खूप साऱ्या स्टुडंट्सच्या मला रिक्वेस्ट आल्या की मॅम प्लीज एक्सरसाइज पण तुम्ही डिस्कस करा, इन्क्लूड करा, तुमच्या त्याच्यावरती देखील व्हिडिओज बनवा. सो खास तुमच्या रिक्वेस्ट आल्या यासाठी म्हणून मी हे व्हिडिओ आजपासून बनवायला स्टार्ट केलेले आहेत. बट स्टुडंट्स, ॲज अ टीचर म्हणून मला तुम्हाला काही इन्फॉर्मेशन ही शेअर करायची आहे. बघा, एक्सरसाइज आपण जनरली का रेफर करतो, कारण आपल्याला एक्झाममध्ये चांगले मार्क्स हवे असतात, हे सगळ्या गोष्टी आल्याच. बट ॲज अ स्टुडंट तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन न करता नॉलेज ॲक्वायर करण्यासाठी म्हणून स्टडी करणं हे मला जास्त आवडेल. माझ्या स्टुडंट्सनी फक्त एक्झामसाठी प्रिपेअर न करता जे काही आपल्याला नॉलेज दिलेलं आहे टेक्स्टबुक्समध्ये सायन्सशी रिलेटेड, सो ते नॉलेज तुम्हाला ॲक्वायर करणं आणि ते व्यवस्थित जेव्हा तुम्हाला समजेल तर मग तुम्हाला एक्झामसाठी वेगळी प्रिपरेशन करायची अशी काही गरज लागणार नाही. कारण जे सगळं तुम्हाला माहिती आहे ते फक्त त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स हे विचारले जातात आणि एकदा तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे की मग त्याच्यावरती कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचे आन्सर्स हे देता येणारच आहेत. सो माझं तरी पर्सनली तुम्हाला असं सांगणं आहे की प्लीज तुम्ही एक्झाम ओरिएंटेड स्टडी हा अजिबात करू नका. ओके, बट काही स्टुडंट्स आहेत असे की ज्यांना गरज असते अशा प्रकारच्या वेगळ्या गायडन्सची आणि सगळ्यांसाठी आपण आहोत आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आज मी शेअर करते तुम्हाला. बघा, बिफोर स्टार्ट विथ द एक्सरसाइज तुम्हाला काही इम्पॉर्टंट पार्ट देखील सांगते. तुम्ही फक्त एक्सरसाइजवरच्या क्वेश्चन्सवरती पण डिपेंड राहू नका. टेक्स्टबुक जे तुमचं आहे ते थरली त्याचा स्टडी करा. लाईन टू लाईन तुम्हाला टेक्स्टबुकमधली त्याचा अर्थ हा समजतो आहे का बघा. आता फॉर एक्झाम्पल हाच जो चॅप्टर आहे आपला, त्या चॅप्टरचा जो फर्स्ट पेज आहे त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या सायंटिस्टनी कोणत्या कोणत्या मेथड्स क्लासिफिकेशनच्या यूज केल्या, 5 किंगडम सिस्टम कुणी केली, 3 किंगडम, 2 किंगडम्स वगैरे ह्या ज्या मेथड्स आहेत त्या सायंटिस्टची नावं तुम्हाला येणं माहिती असणं हे गरजेचं आहे. शिवाय तो जो चार्ट दिलेला आहे फर्स्ट पेजवरचा तो चार्ट इम्पॉर्टंट आहे. त्या चार्टला लागून असणारी विटाकरनं कोणते क्रायटेरियाज यूज केले टू क्लासिफाय द लिव्हिंग वर्ल्ड, तो चार्ट तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक किंगडममध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगता येणं हे मस्ट आहे. आता ते सांगण्यासाठीची एक ट्रिक तुम्हाला सांगते बघा. जेव्हा केव्हा तुम्हाला कोणत्याही किंगडममधल्या ॲनिमल्सचे किंवा ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा असा क्वेश्चन विचारला जातो, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे जस्ट स्टुडंट्स, प्रत्येक किंगडमचं नाव आणि त्या किंगडममध्ये असणारा जो ऑर्गॅनिझम आहे त्याचं नाव हे लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, पहिला आपला जो किंगडम आहे मोनेरा, तर मोनेरा किंगडममध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आहेत लॅक्टोबॅसिलाय, ब्लू ग्रीन अल्गी यासारखे ऑर्गॅनिझम्स. सो ते जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतील तेव्हा त्यांचे बॉडी फीचर्स काय आहेत, त्यांचे स्ट्रक्चर्स कॅरेक्टरिस्टिक काय आहेत हे तुमच्या डोळ्यासमोर आपोआप येणार. किंगडम प्रोटिस्टा म्हटलं की अमिबा, पॅरामिशियम ह्यासारखे ऑर्गॅनिझम्स जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतील तेव्हा मग त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायला इझी पडणार, बरोबर की नाही. म्हणजे पाठांतर न करता समजून घेऊन तुम्हाला हा स्टडी हा करायचा आहे. शिवाय क्वेश्चन्स बरेचदा त्याचा गोंधळ होतो आपल्याला की क्वेश्चनचा अर्थ कळत नाही. तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं जातं की राईट डिफरंट नेम्स ऑफ बॅक्टेरिया, आणि तुम्ही लिहिता विब्रिओ, त्यानंतर कोकस, कोकोबॅसिलस. तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर हे कोकोबॅसिलस, विब्रिओ वगैरे वगैरे हे जे आहेत ते बॅक्टेरियाचे शेप्स आहेत. दीज आर नॉट नेम्स ऑफ बॅक्टेरिया. व्हेरॅज इकडे जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे किंगडम मोनेरामधल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सची जी नावं दिलेली आहेत, तर ती नावं लॅक्टोबॅसिलाय असतील तर त्या प्रकारची जी नावं जी दिली आहेत, अगदी 2-4 नावं तरी तुम्हाला त्यातली ही माहिती असणं गरजेचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स कशा लक्षात ठेवायचे हे आलं तुमच्या लक्षात. साईज आहे, कुणाचा साईज काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीचा जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी कराल तर तेव्हा तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर देणं हे अवघड जाणार नाही. काही क्वेश्चन्स असे आहेत की ज्याचे आन्सर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सापडणार नाहीत, मग तिथं मी आहे, त्याचे आन्सर्स मी तुम्हाला इथं डिस्कस आपण करणारच आहोत. आलं लक्षात. सो ह्या पद्धतीनं तुम्ही सायन्सचा स्टडी हा करणार आहात.
आता आपण आपल्या एक्सरसाइजकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन जो आहे, यूज व्हिटाकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक मायक्रोब्स असा आपला क्वेश्चन दिलेला आहे. आता व्हिटाकर मेथड म्हणजे 5 किंगडम सिस्टम आली आपली इथे. व्हिटाकरनं पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना 5 वेगवेगळ्या किंगडम्समध्ये क्लासिफाय केलं. कोणते कोणते किंगडम होते ते, तर किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजी, प्लांटी आणि ॲनिमालिया असे 5 किंगडम्स होते. आता या 5 किंगडम्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय करताना त्यानं काय काय क्रायटेरियाज यूज केले, त्यांच्यामध्ये असणारे सिमिलॅरिटीज, डिसिमिलॅरिटीज, बरोबर की नाही, त्यांचे मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, ह्या सगळ्या क्रायटेरियाचा यूज करून त्यानं त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना ह्या 5 किंगडम्समध्ये क्लासिफाय केलं. आता हे स्पेसिफिकली तुम्हाला दिलेत आणि ह्या ऑर्गॅनिझम्सना व्हिटाकरनं कोणत्या किंगडम्समध्ये इन्क्लूड केलं आहे हे तुम्हाला इथं सांगणं एक्सपेक्टेड आहे. क्वेश्चनचा अर्थ देखील समजला पाहिजे. बरेचदा आपल्याला आन्सर माहिती असतं पण क्वेश्चनचा अर्थ समजत नाही काय आहे आणि मग आपल्याला लिहिता येत नाही. सो आता ह्या क्वेश्चनचा आन्सर देताना आता इथे बघा मी तुम्हाला अगदी वर्ड टू वर्ड देऊ शकत नाही. मी फक्त महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्हाला इथं सांगते. त्या पॉईंट्सचा यूज करून तुम्ही तुमचे आन्सर्स इलॅबोरेट करू शकता. आता इथे अजून एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणजे सायन्सचे जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असतात ते लिहिताना शक्यतो तुमचे आन्सर्स हे पॉईंट वाईज असले पाहिजेत. टू द पॉईंट आन्सर हे सायन्समध्ये जास्त एक्सपेक्टेड असतं. आपण अदर लँग्वेजेसमध्ये कशा पद्धतीनं एसे सारखं लिहितो, पॅरेग्राफमध्ये लिहितो, तर तशा पद्धतीचे आन्सर शक्यतो अवॉइड करायचे. मल्टिपल कलरचे पेन यूज करायचे नाहीत. अशा काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत वाईल रायटिंग द आन्सर्स. सो लेट अस मूव टुवर्ड्स द आन्सर. आता इथे पहिल्यांदा दिलेलं आहे बॅक्टेरिया. मग आपण सगळ्यात फर्स्ट पॉईंट, मी जसं तुम्हाला सांगितलं पॉईंट वाईज आन्सर असेल, तुम्ही त्या पॉईंटना अशा प्रकारे नंबर द्या किंवा असे पॉईंट्स टाकत चला की जेणेकरून तुमच्या आन्सरकडे बघितलं की ओळखलं पाहिजे की पॉईंट कोणता आहे, सब पॉईंट कोणता आहे वगैरे. सो आता इथे आपण नंबर टाकूया. पहिला पॉईंट काय असणार आहे की व्हिटाकर, R.H. व्हिटाकर हॅज डिव्हायडेड द लिव्हिंग organisms or the all living organisms into 5 different kingdoms. So आपला तो फर्स्ट पॉइंट असेल की व्हिटाकर has classified living organisms into 5 kingdoms. Which are those? त्यातला फर्स्ट किंगडम आहे मोनेरा, प्रोटिस्टा, फंजी, प्लांटी आणि ॲनिमालिया. ह्या 5 किंगडम्समध्ये आता या सगळ्यांचं कोणत्या कोणत्या किंगडममध्ये कुणाला इन्क्लूड केलं आहे ते आपण बघूयात. आता ह्यातला जो फर्स्ट वन आहे दॅट इज बॅक्टेरिया. बघा स्टुडंट्स, बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गीज जे आहेत त्यांना व्हिटाकरनं फर्स्ट किंगडममध्ये म्हणजेच मोनेरामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो आपला पहिल्याचा आन्सर इथे काय होईल की बॅक्टेरिया अँड BGA दॅट इज ब्लू ग्रीन अल्गी हे कशात इन्क्लूड केलेत, किंगडम मोनेरामध्ये. सिम्पल सेल स्ट्रक्चर असतं, त्यांच्यामध्ये डेफायनाईट न्यूक्लियस किंवा अदर सेल ऑर्गॅनलीज हे नसतात. सो बॅक्टेरिया हे आले किंगडम मोनेरामध्ये. सेकंड आहेत प्रोटोझोआन्स. प्रोटोझोआन्स म्हणजे अमिबा, पॅरामिशियम यासारखे ऑर्गॅनिझम्स जे युकॅरियोटिक आहेत बट युनिसेल्युलर आहेत. सो बघा हां, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, प्रोटोझोआन्स हे कशात इन्क्लूड केलेत त्यांनी, किंगडम प्रोटिस्टामध्ये. सो आपला सेकंडचा आन्सर मिळालं, दॅट इज दे आर इन्क्लुडेड इन किंगडम प्रोटिस्टा. आता राहिलं फंगस. फंजी जे आहेत ते कसे असतात, ते सॅप्रोफायटिक आहेत.
डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवरती ग्रो होणारे, जरी त्यांच्यामध्ये सेल वॉल असली. बघा स्टुडंट्स, याच्या आधीचे जे क्लासिफिकेशनचे अटेम्प्ट्स वेगवेगळ्या सायंटिस्टनी केले त्यानुसार काही सायंटिस्टनी फंगसला प्लांटी किंगडममध्ये इन्क्लूड केलेलं होतं. का? तर त्यांच्यामध्ये सेल वॉल आहे म्हणून. बट सेल वॉल जरी असली तरी सेल वॉल ही कायटिनची बनलेली असते फंगसची, आणि ते डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवरती वाढतात. सो नॉर्मल जे आपले ग्रीन प्लांट्स आहेत त्यांच्यापेक्षा या फंगसचे कॅरेक्टर्स हे टोटली वेगळे असतात, आणि म्हणून या फंगस जे फंगाय आहेत त्यांचा वेगळाच किंगडम त्यांनी बनवला आणि त्याला नावच त्यांनी दिलं फंगी. फंगस हे कसे आहेत? सॅप्रोफायटिक आहेत, हां, जे डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवरती वाढतात. नाव उरले अल्गी, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मायक्रोब्स. यांच्यामध्ये बघा अल्गी जे आहेत त्यापैकी जे युनिसेल्युलर अल्गी आहेत त्या आपल्या मोनेरामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत, आणि ज्या मल्टीसेल्युलर अल्गी आहेत त्या प्लांटी किंगडममध्ये त्यांना इन्क्लूड केलेलं आहे. सो अल्गीमध्ये युनिसेल्युलर अल्गी ज्या आहेत, जसं की ब्लू ग्रीन अल्गी आपण बघितल्यात, तर त्या मोनेरामध्ये आल्या, आणि मल्टीसेल्युलर जे आहेत त्या प्लांटीमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत. आता प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक मायक्रोब्स. प्रोकॅरियोटिक मायक्रोब्स अर्थातच आपले मोनेरामध्ये गेले, आणि युकॅरियोटिक मायक्रोब्स ना त्यांनी उरलेल्या किंगडम्समध्ये म्हणजे प्रोटिस्टा, फंजी आणि ॲनिमालिया अशा उरलेल्या पुढच्या किंगडम्समध्ये त्यांनी त्याला प्लेस केलेलं आहे. सो बघा प्रोकॅरियोटिक मायक्रोब्स जे आहेत त्यांनी मोनेरामध्ये इन्क्लूड केलं, आणि युकॅरियोटिक मायक्रोब्स जे आहेत त्यांनी उरलेले जे किंगडम्स आहेत प्रोटिस्टा, फंजी, ॲनिमालिया, प्लांटी या सगळ्या किंगडम्समध्ये, ॲनिमालियामध्ये नाही येणार त्याच्यामध्ये, फक्त प्लांटीपर्यंत, म्हणजेच तुमचे फंगस, त्यानंतर प्रोटिस्टा आणि प्लांटी. ॲनिमालियामध्ये हे युकॅरियोटिक मायक्रोब्स हे येणार नाहीत. प्रोटिस्टा, फंजी आणि प्लांटी. आलं लक्षात? सो या प्रकारे विटाकरनी ह्या प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक मायक्रोब्स आणि अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन या 5 किंगडम सिस्टम मेथडमध्ये केलेलं आहे. सेकंड जो क्वेश्चन आहे आता आपल्या एक्सरसाइजमधला, तो जो चार्ट दिलेला आहे तो चार्ट इझी आहे. जे इझी क्वेश्चन्स आहेत ते आपण घेणार नाही आहे. ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा ते मॅच द पेअर्स वगैरे, तर तुम्ही करू शकता इझिली. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आणि बाकीचे देखील तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स मी सांगितले की तुम्ही ह्या चॅप्टरचा स्टडी कसा करणार आहात. काही तुम्हाला अडचण आली तरी तुम्ही मला विचारू शकता, नो प्रॉब्लेम्स, मी तुम्हाला नेहमी गाईड करतच राहीन. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये याचे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत आपले तो पार्ट आपण घेऊन नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करूया.